शेतकरी बंधूंनो नमस्कार. शून्य मशागत म्हटलं की त्याबाबत अनेक आपले प्रश्न राहतात. म्हणजे प्रत्यक्ष करण्यापूर्वी मनामध्ये अनेक प्रश्न येतात. आतापर्यंत आपण नांगरणी वखरणी करत आलोय हो. आणि आता शून्य मशागतीनं शेती करणं म्हणजे हे लवकर लक्षात पण बसत नाही. परंतु आपल्याच पैकी काही शेतकरी जसे सागर भाऊ आहेत, हे या ठिकाणी शून्य मशागतीनं शेती करतायत. परंतु ही अशी शेती करत असताना जर आपल्याला अनुभव नसतील तर आपण मात्र पुढे जाऊ शकत नाही. हा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण सोमवारला सकाळी 8:30 वाजता याच ठिकाणी एक चर्चासत्र सुद्धा आयोजित केलेलं आहे. चर्चासत्र म्हणजे फार काही मोठा कार्यक्रम नसणार आहे. आपल्यापैकी ज्याला असं वाटतं की मला या शेतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, काही आपल्या मनामध्ये शंका आहेत किंवा प्रत्यक्ष पाहायचं आहे, तर मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतोय. सागर भाऊंनाही विनंती करतोय की आपण पण आपल्या शेतावर इथं आपला परिचय द्या आणि आमंत्रित करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर निळकंठप्पा रावले. मी वाशिमचा रहिवासी आणि माझी शेती पण वाशिममध्येच आहे. आणि मी शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे आणि त्या हिशोबाने माझी शेती करत आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की ज्या कोणाला इच्छा असेल किंवा कोणाला करायचं आहे, तर ज्या काही अडचणी आहेत, कोणाचे काही प्रश्न आहेत, तर मी जे करून राहिलो त्याच्याबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या शेतात येऊन पाहू शकता. सोमवारी सकाळी 8:30 वाजता. तर माझं शेत अगदी वाशिमच्या जवळ आहे. काटा रोडला माझं शेत आहे. अकोला नाक्यापासून समजा 2 किलोमीटर. तर तिथून तुम्हाला येणे सोपं आहे. आणि माझा नंबरही मी सांगतो. तुम्हाला यायसाठी काही अडचण आली तर नंबरवर संपर्क करून तुम्ही येऊ शकता. माझा नंबर आहे 9422 95 96 09. या शून्य मशागतीनं शेती करत असताना किंवा पुढे जात असताना बऱ्याच वेळा आपण पीक आल्यावर त्या शेताला भेट देतो किंवा उत्पादन बघतो. बरोबर. परंतु सर्वात महत्वाचं आहे पेरणीच्या वेळेस भेट देणं. बेसिक. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते शेत पेरणीच्या वेळेस एकदम खराब दिसतं, चांगलं दिसत नाही. नंतर तर पीक आल्यावर पीक चांगलं आहे तर मग काही बघायचं काम नाही. आणि आपली अडचण तिथंच होते. सुरुवात आपण पेरणीपासून करतो. बरोबर. तर नक्की या स्टेजला जर आपण बघितलं, कोणते नांगरणी न करता इथं काळी कचरा कसा पडलेला आहे, टोकन यंत्रानं कशी पेरणी केली, तण नियंत्रण कसं केलंय आणि आता पुढे कसं जाणार आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी म्हणून मुद्दाम आपण हे चर्चासत्र आयोजित करतोय. जसं सागर भाऊंच्या शेतामध्ये आपण 20 जुलैला सकाळी 8:30 वाजता हे चर्चासत्र ठेवलेलं आहे. वाशिम पट्ट्यातले किंवा मालेगाव रिसोड मधले शेतकरी इथे येऊ शकतो. बाईकने येतो म्हटलं रिसोडवरून तरी एका तासात पोहोचू शकतो. जर आपल्याला इंटरेस्ट आहे याबद्दल जाणून घ्यायचं तर मी आवाहन करणार आहे की सागर भाऊच्या शेताला अवश्य भेट द्या. तुमच्या ज्या प्रश्न असतील, शंका असतील त्याचं समाधान करून जा किंवा प्रत्यक्ष डोळ्यानं अनुभवा आणि तुम्हाला तुमच्या अनुभवानं कळेल की तुमच्या शेतामध्ये हे करणं शक्य आहे का नाही. तुम्हाला जर वाटलं की तुमच्या शेतामध्ये करणं शक्य आहे तर मग येणाऱ्या रब्बी हंगामापासून सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. परंतु काही शेतकरी असे असतील की मानोरा तालुक्यातले आहेत आणि त्यांना इथं वाशिम मध्ये येणं शक्य नाही. म्हणून मानोरा तालुक्यामध्ये सुद्धा आपण एक वर्कशॉप ठेवतोय आणि ते ठेवतोय खेरडा या गावामध्ये. खेरडा गावातील अर्जुन नारायण राठोड हे प्रगतशील शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत, जे 10 एकर अशा पद्धतीनं शेती करतायत शून्य मशागत पद्धतीनं. तर त्यांच्या शेतामध्ये आपण शुक्रवार दिनांक 24 जुलै सकाळी 8:30 वाजता आपण अर्जुन नारायण राठोड राहणार खेरडा तालुका मानोरा यांच्या शेतामध्ये आपण या शून्य मशागतीबाबत चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर जे शेतकरी इथं वाशिमला येऊ शकणार नाहीत, मानोऱ्यामधले आहे किंवा काही मंगरुळपीर मधले आहे किंवा कारंजातल्या त्या भागातले आहे, तर आपण तिथं त्यांच्या शेताला भेट देऊ शकता. अर्जुन राठोड यांचा सुद्धा नंबर मी या स्क्रीनवर देत आहे. माझी विनंती राहणार आहे की येण्यापूर्वी आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही. तर आपण त्या ठिकाणी येऊन अवश्य त्यांचं शेत बघू शकता. या स्टेजला त्यांचं गव्हाचं रान होतं किंवा त्यांची वेगवेगळे कपाशी त्यांनी घेतलेलं आहे, गव्हामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांची कंडिशन आहे, हलकं शेत आहे. आता काही शेतकरी असे असतील की या दोन्ही ठिकाणी येऊ शकत नाहीये, तर त्यांच्यासाठी आपण परत तारीख सांगतोय. 27 जुलै सोमवार येतोय, म्हणजे त्याच्या पुढचा. आणि मंगरुळपीर तालुक्यातीलच रामेश्वर ठाकरे जे शून्य मशागत पद्धतीनं कपाशीचं पीक आता त्यांच्या शेतामध्ये उभं आहे. अनेक वर्षापासून ते शून्य मशागत शेती करतायत. तर त्यांच्या शेतामध्ये 27 जुलै सोमवार सकाळी 8:30 वाजता आपण कासोडा गावामध्ये रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये येऊ शकता. रामेश्वर ठाकरे यांचा सुद्धा मी नंबर स्क्रीनवर देत आहे. आपण त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्याही पुढे मग त्यानंतरच्या काही तारखा असतील वेगवेगळ्या शेतामध्ये आपण हे चर्चासत्र अधूनमधून ठेवणार आहोत, तर त्या सुद्धा तारखा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून कळवण्यात येतील. कदाचित असं होऊ शकतं की आपण
आपली इच्छा होती सागर भाऊच्या शेताला भेट द्यायची, पण नाही येऊ शकलात तर काही हरकत नाही. जे काय शेतकरी इथे येतील, हो. म्हणजे इथं काही शेकडोनं शेतकरी आले पाहिजे असं आपल्याला बिलकुल अपेक्षित नाहीये. आपण म्हणतो ना, पाचामुखी परमेश्वर. बरोबर. म्हणजे 5 शेतकरी, प्रयोगशील शेतकरी आले, हा. त्यांनी खरोखर इथं चर्चा केली, काही प्रश्न मांडले, तर आपण ते सगळे रेकॉर्ड करू बरोबर. आणि ते इतर हजारो शेतकऱ्यांपर्यंत जाऊ देणार आहोत. पोहोचू. त्यांचे प्रश्नही तिथे हा. कदाचित त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नातून ते सॉल्व्ह होतील. बरोबर आहे. सागर भाऊ, तुम्ही शून्य मशागतीनं शेती करता इथं, तर तुमचा खर्च काय काय वाचतो? सर, पहिली गोष्ट तर म्हणजे खर्च तर वाचतो. जसं उन्हाळ्यामध्ये जी सगळ्यांची लगबग किंवा जसं पहिलं पीक निघालं हा. की लगबग असते की या शेताला नांगरून टाकणे किंवा वखरून टाकणे, बरोबर. आणि नंतर मग तो एक खर्च तुमचा ट्रॅक्टरचा असेल, डिझेलचा असेल, त्याच्यानंतर नांगरडीचा आहे. हा. नांगरडीनंतर मग परत तुम्हाला जसं आता तुरीच्या खोडक्या त्याला वेचण्यासाठी तो खर्च आहे. बरोबर. म्हणजे आधी लोक वेचून न्यायचे जाळण्यासाठी, हा. पण आज तो कन्सेप्ट बंद झालेला आहे. Right. तर तुम्हाला मजुराच्या सहाय्यानेच ते वेचून घ्यावं लागते. म्हणजे ती मजुरी आहे. काढल्यानंतर ते बाहेर जाते बरोबर आहे. आणि त्याला आपण म्हणजे जे जाळून टाकतो. मशागतीवर जो खर्च होतो, नांगरणी वखरणी आधीच्या पिकाचे अवशेष नष्ट हो. करा, तो सगळा खर्च तुमचा कमी होतो. वाचलेला हा. आहे. आणि या शेतामध्ये परत तुम्ही टोकन पद्धतीने टोकन लागवड केलं केली. त्यामुळे बियाचा पैसा तुमचा अर्धा वाचतो. आणि मला आणखीन एक विनंती राहणार आहे की शून्य मशागतीने शेती करताना ही टोकन पद्धतीने जेव्हा आपण पेरणी करतो, हो. तर इथंच आपलं उत्पादन वाढतं. बरोबर. कारण झाडाची सारखं संख्या अंतर योग्य राहते. अंतरावर राखल्या जाते. हो. परंतु सागर भाऊ, एक असं दिसतंय की अशा प्रकारे जर इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन असलं हो. तर त्यांना बिलकुल करमत नाही. नाही करमत. म्हणजे आपल्याला दाट सोयाबीन पाहायची सवय लागलेली आहे. आणि मग शून्य मशागतीनं कोणी शेती करतंय, एवढं पतलं हो. टाकतंय, आपल्याला करमणार नाहीये. काही दिवस नाही करमत. राईट. तर त्यामुळे या शेतीला भेट देताना ही योग्य वेळ आहे हो. की या वेळेस आपण भेट द्या. हे कशा प्रकारे पतलं सोयाबीन आहे हे पण बघा. हो. आणि जेव्हा याला माल लागतो हो. किंवा मोठं होतं, हो. तर आपल्याला दिसेल त्यावेळेस सुद्धा हे सोयाबीन बघा आणि मग लक्षात येईल की सुरुवातीला पतलं दिसत होतं हो. आणि काय आता त्यांनी मात्र झाड दाट आहे. केलेलं. हा. आणि हा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मात्र शक्य नाही नाही. येऊ शकत. म्हणजे आपण म्हणतो ना, सीइंग इज बिलिव्हिंग. प्रत्यक्ष पहा हो. आणि खात्री करा. बरोबर. तर इथं सगळ्या खात्री आपण करू शकता. म्हणजे तुमचं बियाण्याचं पण हो. खर्च वाचलाय. सोबत आता तुम्ही तुमच्या कोणत्याही शेताला रासायनिक खत पण देत नाही. नाहीये. मग आता रासायनिक खत न देता, रासायनिक खत तर आधीपासून पण देत नाहीये. हो. रासायनिक खत न देता उत्पादन तुम्हाला सोयाबीनचं किती येतं? म्हणजे जनरली जसं आता मागच्या वर्षी 7-7.5चं आहे, जे शेजाऱ्याला आहे, जे सगळं रासायनिक खतं वगैरे टाकून करतात, त्यांना जेवढा आहे तेवढाच माझा आहे, किंवा अर्ध्या पोत्यानी प्लस आहे. बरं. हा. म्हणजे उत्पादन माझं कुठेही कमी म्हणजे झालेलं नाही. मशागत नाही, त्या गोष्टी नाही, हो. बियाणं कमी आहे, परत रासायनिक खत पण नाही तुमचं, आणि नाही. तरी पण उत्पादन इतरांपेक्षा कमी नाही. नाहीये. इतरांनी एवढं आहे की बिलकुल. त्यांच्यापेक्षा अर्धा एक पोतं शिल्लक आहे. शिल्लक आहे. हा. आणि मग जर अशा पद्धतीनं शेती होत असेल, हो. म्हणजे आज आपल्याला भाव आपल्या हातामध्ये नाही, निसर्गही आपल्या हातामध्ये नाही आहे, हो. परंतु खर्च वाचवणे काही गोष्टी आपल्या शिवर हातामध्ये आहे. आणि ते खर्च वाचल्यामुळे जर इतरांनी एवढंच उत्पादन येत असेल, हो. तर मग ही गोष्ट का करू नये? नाही, आणि ते खर्च वाचला म्हणजे माझं उत्पादन वाढलं. बरोबर. म्हणजे जे काय लागायचे, जे खर्च लागायचा होता खताचा किंवा औषधीचा किंवा तुमच्या मशागतीचा, तर बरोबर. तेवढं माझं परत 1-2 पोतं ते त्या खर्चामध्ये निघून जाईल. म्हणजे नक्कीच. समजा 10 आला असेल तर ते 12 होऊन जाईल, 11 होऊन जाईल. बरोबर. म्हणजे तो प्लसच आहे. Right. आणि त्याच्याबद्दल हे जे आता म्हणजे त्यासोबत हे जे आपल्या शेतामध्ये जे सगळा कचरा पडलेला आहे, तर त्या कचऱ्याचं अजून जे विघटन होईल, जे त्याचं खत बनेल, बरोबर. तो अजून एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे पुढचे येणारे पीक म्हणजे अजून तुम्ही स्ट्रॉंग राहतील. चालताना आहे ना, आता सुपीक जमीन दिसते. हो. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणची जर जमीन बघितली, हे अशी सागर भाऊ हो. ज्यांच्या शेती नांगरल्या वखरलेल्या आहेत ना, हो. आता जर त्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं तर चिवट आलेले आहेत. बरोबर. असं उखडता येत नाही, नाहीये. जमीन उखरल्या जात नाहीये. हा. आता तुमची शेती मात्र सगळी नरम आहे. नरम आहे. म्हणजे या शेतामध्ये फक्त पेरणी योग्य पाऊस बस. आलाय. भेगा जमिनीच्या आपल्याला दिसते, भरपूर कुठेही आहेत अजूनही. बुजलेल्या नाही आहेत. आताही जरी पाऊस आला हो. तर पहिले भेगामध्ये जाणार आहे. नक्कीच. परंतु मात्र एक असं दिसते की मागचे 8-10 दिवस झाले पाऊस नाहीये. कमी आहे. म्हणजे नाही अगर पावसाच्या याच्यावर सध्या तुमचं हो. हे पीक आलंय, हो. तरी परंतु आता थोडं खाली गेलं हो. की मात्र आपल्याला ओलावा दिसतंय की आता आपण हे खाली जातोय. हो. आणि एवढं खाली गेल्यानंतर जिथं मुळं आता 4 गेले, बोटं खाली. हा. चंडू बनलाय. हो. म्हणजे ओलावा आपल्याला या जमिनीमध्ये काय कायम दिसते. हा. तर अशा प्रकारची शेती पाहण्यासाठी मी परत आवाहन करणार आहे की 20 जुलै 2026 ला सकाळी 8:30 वाजता आपण सागर भाऊ रावले यांच्या शेतामध्ये इथं येणार आहोत, जे शेत वाशिमला लागून आहे. आणि जे मालेगाव परिसरातले काही शेतकरी असतील, वाशिम मधले असतील किंवा रिसोड मधले असतील, ते या शेतामध्ये येऊ शकतात. सागर भाऊंनी जो नंबर दिला त्यावर
प्रथम संपर्क करा, म्हणजे आपली गैरसोय होणार नाही. हो. आपण त्या ठिकाणी ते लोकेशन पण आपल्याला पाठवू शकतात. बरोबर. त्यानंतर काही शेतकरी होऊ शकते की इथं जर नाही आले तर आपण दुसरी एक तारीख दिलेली आहे आणि ते म्हणजे 24 जुलै 2026 शुक्रवारला सकाळी 8:30 वाजता आणि ते ठिकाण आहे अर्जुन नारायण राठोड, खेरडा, तालुका मानोरा. त्यांचा सुद्धा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. आपण त्यांनाही संपर्क करून त्यांच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता तिथे येऊन ही शेती बघू शकता, याबाबत चर्चा करू शकता. आपल्याला या दोन्ही ठिकाणी यायला शक्य नसलं तर आपण परत एक तिसरं ठिकाण निवडलेलं आहे आणि ते म्हणजे कासोडा या गावामध्ये रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये. तर रामेश्वर ठाकरे राहणार कासोडा हे जे शून्य मशागतीने शेती करतात, तर त्यांच्या शेतामध्ये आपण भेटणार आहोत 27 जुलै 2026ला सकाळी 8:30 वाजता. तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्याला ज्याही ठिकाणी येणं शक्य आहे तर त्या ठिकाणी अवश्य या, हे सगळे अनुभव ऐका आणि मग आपल्याला जर असं करणं शक्य आहे तर मात्र आपल्या शेतामध्ये हे करू शकता, हरभऱ्यापासून सुरुवात करू शकता. येण्यापूर्वी माझी परत आपल्याला एक विनंती राहणार आहे की आपली गैरसोय होऊ नये म्हणून या स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहे सागर भाऊचा आहे किंवा अर्जुन राठोड यांचा आहे किंवा रामेश्वर ठाकरे यांचा आहे, आपण त्यांना प्रथम कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपद्वारा करा या कॉल करा आणि त्यांना कळवा, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला इथलं लोकेशन देतील आणि आपली गैरसोय होणार नाही. तर आम्ही वाट बघतोय या 3 चर्चासत्रामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी येऊ शकता आणि प्रत्यक्ष अनुभव इथून घेऊ शकता. धन्यवाद.